Good morning, students. We are going to see the third part of On Saying Please. This is the last part. In the first part, we have seen that how the bad manners are infecting the world around us, and in the second part, we have seen that how the good manners or the good conduct can spread natural courtesy, lessons of natural courtesy, and good manners around to us. Now, in the third part, we are going to see how we can handle the people around us with politeness, and how we can tackle them, and how we can take revenge of our insult. Now we'll start the lesson. What struck me particularly was the ease with which he got through his work. Struck me hit to my mind. माझ्या मनाला सर्वात जास्त भावलेली जर गोष्ट कुठली असेल तर ती अशी होती की तो मनुष्य अतिशय इझिली आपलं काम करत असे. म्हणजे त्याच्या भोवती सुद्धा काही इन्फेक्शस लोक होते, विचित्र स्वभाव गुणधर्मांचे असे लोक होते, तरीही तो आपलं काम ह्या लोकांच्यात राहून अतिशय चांगल्या पद्धतीने करत असे. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शन सो ऑल्सो गुड मॅनर्स. जर का वाईट मॅनर्स जे आहेत हे समाजामध्ये इन्फेक्शस ठरत आहेत, म्हणजे समाजातील वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न करत आहेत, सो ऑल्सो गुड मॅनर्स, म्हणजे गुड मॅनर्ससुद्धा समाजाला चांगलं करण्याचं काम करतात. इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी मोस्ट ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल. जर का आपण आपला इनसिव्हिलिटीशी सामना झाला तर आपल्यापैकी बरेच लोक हे असभ्य अनसिव्हिल होण्याकडे त्यांचा कल असू शकतो. बट इट इज ॲन अनयुजली अनकॉथ पर्सन हू कॅन बी डिसॲग्रेबल विथ द सनी पीपल. सनी पीपल गुड पीपल, म्हणजे जे चांगले लोक आहेत, जे सिव्हिलिटीचे नॉर्म्स पाळत आहेत, अशा लोकांच्याशी डिसॲग्रीएबल असहमत होणारा जो मनुष्य आहे, अशा मनुष्याला रायटरनी अनकाउथ, इम्पोलाइट किंवा अनरिफाईंड किंवा अडाणी किंवा अज्ञानी मनुष्य असा शब्द वापरलेला आहे. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ वेदर, म्हणजे जे वेदरच्या बाबतीत शक्य आहे तेच मॅनर्सच्या बाबतीत शक्य आहे. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे सेड किड्स. किड्स कोण आहे? किड्स एक कवी आहे. त्या कवीनं असं म्हटलेलं आहे की माझा जो आत्मा आहे त्याला अतिशय क्लिअर अप किंवा सुखी करण्याचं काम जे आहे ते एका फाईन डेपेक्षा जास्त कुणीही करू शकत नाही. म्हणजे जेव्हा कधी समाजामध्ये मला एक चांगलं वातावरण मिळतं सभोवताली, तेव्हा आपोआपच माझा आत्मा हा सुखी समाधानी होतो. अँड अ चेअरफुल पर्सन डिसेंड्स ऑन इवन द ग्लुमिएस्ट ऑफ अस विथ समथिंग ऑफ द बेनिडिक्शन ऑफ द फाईन डे. आणि एक चेअरफुल पर्सन, एक आनंदी व्यक्ती, डिसेंड्स कम्स डाऊन टू अस टू इवन द ग्लुमिएस्ट म्हणजे आपल्यापैकी जो अतिशय दुःखी आहे अशा व्यक्तीकडे सुद्धा येत असताना तो अशा पद्धतीने येतो जणू काही तो एक बेनिडिक्शन आहे, बेनिडिक्शन ऑफ द फाईन डे, ब्लेसिंग, एक चांगल्या दिवसाचा ब्लेसिंग आहे, अशा पद्धतीने येतो. आणि अतिशय ग्लुमी किंवा अतिशय दुःखी असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तो आनंदित करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा करतो. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाइट कंडक्टर्स बस अँड हिज ओन सिव्हिलिटी, हिज कॉन्सिलिएटरी ॲड्रेस अँड गुड ह्युमर्ड बिअरिंग इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स. आणि अशा पद्धतीनेच तो जो कंडक्टर आहे हा एक चांगला मनुष्य आहे, चेअरफुल पर्सन आहे, आणि त्याची जी सिव्हिलिटी आहे, सभ्यता आहे, ओन सिव्हिलिटी, हिज कॉन्सिलिएटरी ॲड्रेस, कॉन्सिलिएटरी ट्राईंग टू विन फ्रेंडली फिलिंग, मैत्री करण्याचा स्वभाव, अँड गुड ह्युमर्ड बिअरिंग बिहेवियर, आणि चांगली वर्तणूक, इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स, याचा सर्वांचा त्याच्या पॅसेंजरवरती चांगला प्रभाव झालेला होता. इन लाईटनिंग देअर स्पिरिट्स ही लाईटन हिज ओन वर्क, आणि त्यांचे सर्वांचे आत्मे सुखी करत असतानाच तो स्वतःचं कामसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडत होता. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. त्याची जे काही गेटी म्हणजे आनंद होता ही काही वेस्टफुल लक्झरी नाही आहे, म्हणजे केवळ आपल्या लक्झरीसाठी तो हे काम करत नव्हता, तर इट ए साऊंड इन्व्हेस्टमेंट, ती एक फ्युचरसाठी चांगली इन्व्हेस्टमेंट होती, स्वतःच्याही आणि त्याच्या भोवती असलेल्या लोकांच्या बाबतीत सुद्धा. आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट. आता बरेच दिवसापासून मी त्या कंडक्टरला मात्र मिस करत आहे, म्हणजे तो मला भेटलेला नाही आहे. बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन टू द अनदर रोड. याचा अर्थ मी असा काढतो की त्याचा जो काही चांगुलपणा आहे, त्याचा जो सूर्यप्रकाश आहे, हा तो अनदर रूट, ज्या रूटवरती तो जातो आहे तिथे पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, तिथे पसरवत आहे तो. इट कांट बी टू वाईडली डिफ्युज्ड इन अ रादर डॅप वर्ल्ड. आणि त्याचा जो काही चांगुलपणा आहे तो आपोआप डिसॲपियर होणार नाही आहे
या रादर ड्राय वर्डवरती तो पसरत राहणार आहे चांगुलपणा सर्वत्र. अँड आय मेक नो ॲपॉलॉजीज फॉर रायटिंग अ पॅनेजेरिक ऑन ॲन अननोन बस कंडक्टर. आणि मला ह्या गोष्टीबद्दल अजिबात खंत व्यक्त करायची नाही आहे की मी एका चांगल्या कंडक्टरबद्दल, पॅनेजेरिक म्हणजे अ स्पीच ऑर पीस ऑफ रायटिंग टू प्रेज समवन हायली, एखाद्या व्यक्तीची स्तुती करण्यासाठी मी एक लेख लिहित आहे आणि ती स्तुती मी त्या बस कंडक्टरची करत आहे, त्याच्याबद्दल मी लिखाण करत आहे. याबद्दल मला थोडंही खंत वाटत नाही, ॲपॉलॉजी मला व्यक्त करायची नाही. कारण इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर ऑन द लोनली मूर. द लोनली मूर पोएममध्ये मूर एक ड्राय प्रदेश, ज्याच्यामध्ये हा जो काही लीच गॅदरर आहे, लीचचा अर्थ होतो किडे, कीटक, की जे कीटक त्या ड्राय प्रदेशामध्ये कुठे दलदलीचा प्रदेश आहे का हे शोधून, ते कीटक शोधून ते तो विकून आपलं गुजराण करत असे. तर त्याच्याकडून विजडमचे धडे, शहाणपणाचे धडे जर का वर्ड्सवर्थ घेत असेल तर आपणही ते शिकले पाहिजेत असं रायटरला म्हणायचं आहे. आय सी नो रिझन व्हाय लेसर पीपल शुड नॉट टेक लेसन्स इन कंडक्ट फ्रॉम वन हू शोज हाऊ अ व्हेरी मॉडेस्ट कॉलिंग मे बी डिफाईन्ड बाय द गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग. आणि मग लोकांनी, समाजामध्ये जे काही असे लोक आहेत की जे आपल्या गुड टेम्पर, चांगल्या स्वभावाद्वारे, काइंडली फिलिंग, दयाळू स्वभावामुळे जे काही धडे देत आहेत, समाजामध्ये आपली शिकवण देत आहेत, त्यांच्याकडून लोकांनी सर्वांनी हे काइंडनेसचे, सभ्यतेचे धडे घेतले पाहिजेत. का बरं लोक शिकत नाहीत त्यांच्याकडून चांगुलपणा, असं रायटरला म्हणायचं आहे. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर हॅज हॅड अ चिलिंग इफेक्ट अपॉन दोज लिटिल एव्हरीडे सिव्हिलिटीज ऑफ बिहेवियर दॅट स्वीटन द जनरल एअर. आणि ज्या सिव्हिलिटीज आहेत ज्याच्यामुळे आपल्या सभोवतालचं वातावरण हे अतिशय चांगलं होत असतं, याच्या सर्वांवरती एक चिलिंग इफेक्ट झालेला आहे वारमुळे. कारण हा जो लेसन लिहिला गेला आहे हा सेकंड वर्ल्ड वॉर नंतर लिहिला गेला आहे. आणि वर्ल्ड वॉर नंतर लोकांचा एकमेकांवरचा विश्वास उडून गेलेला आहे. लोक एकमेकांकडं संशयाच्या नजरेने बघत आहेत. जसं की आपण आत्ताच्या परिस्थितीतून जात आहोत लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, तर ही सुद्धा एक प्रकारे वारजन्यच परिस्थिती आहे, जिथे आपण लॉकडाऊन नंतर जेव्हा एकमेकांच्या समोर लोक येतील त्यावेळेस लोक सहजासहजी एकमेकांवरती विश्वास ठेवणार नाही आहेत. परंतु पहिल्यासारखा चांगुलपणा, सिव्हिलिटी, एकमेकांबद्दलचा आदर आपल्याला परत आणायचा असेल तर काय केलं पाहिजे याबद्दल रायटरनी सांगितलेलं आहे पुढे. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अनदर. आणि हे जे काही जीवन आहे समाजामधलं, हे एकमेकांच्या बद्दल काइंडली मॅनरमध्ये, दयाळू मॅनरमध्ये आणि एकमेकांबद्दल टॉलरेबल आपल्याला पुन्हा बनवायचं असेल, पहिल्यासारखं बनवायचं असेल तर आपल्याला ह्या सिव्हिलिटीज परत आणल्या पाहिजेत. आता मग ह्या सिव्हिलिटीज परत कशा आणायच्या याबद्दल सुद्धा रायटरनी पुढे सांगितलं आहे. वी कांट गेट देम बॅक बाय इन्व्होकिंग द लॉ. म्हणजे केवळ कायद्याचं पालन करून किंवा कायदा कडक करून आपण ह्या सिव्हिलिटीज परत आणू शकत नाही. द पोलिसमॅन इज अ नेसेसरी सिम्बल अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर सोसायटी दॅट इज स्टील समव्हॉट लोअर दॅन द एंजल्स. आता पोलिसमॅन जे आहेत ते एक नेसेसरी सिम्बल आहेत, म्हणजे समाजामध्ये एक प्रतीक म्हणून त्यांची फार जास्त आवश्यकता आहे की ज्यांच्यामुळं कायद्याचं पालन केलं जाणार आहे. अँड लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर सोसायटी. आणि कायदा जो आहे तो समाजासाठी अतिशय आवश्यक आहे. एक चांगलं वातावरण निर्मिती व्हावी आणि लोकांना कुठेतरी न्याय मिळावा म्हणून कायद्याची समाजामध्ये आवश्यकता आहे. परंतु कायद्याचा वापर करून आणि पोलीस यंत्रणेचा वापर करून आपण असा समाज बनवू शकत नाही जसं की तो समाज एंजल्सनी बनवलेला आहे किंवा जो देवदूतांची दुनिया आहे, अशी दुनिया आपण बनवू शकत नाही. जरी यांचा वापर केला पोलिसमॅन आणि लॉ, आणि त्यातून बनणारी जी सोसायटी आहे इट विल बी लोअर दॅन द एंजल्स. एंजल्सपेक्षा त्याचा दर्जा हा थोडासा खालच्या दर्जाचा असेल. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. आता हा जो कायदा आहे याचा आपल्याला कितपत उपयोग होऊ शकतो, तर हा आपल्याला आपलं संरक्षण मटेरियल अटॅकपासून, फिजिकल अटॅकपासून करू शकतो. म्हणजे कुणी आपल्यावर फिजिकल अटॅक केला तर आपण त्याबाबत दाद मागू शकतो न्यायालयामध्ये. नॉर विल द लिफ्ट मॅन्स वे ऑफ मीटिंग मोरल अफ्रंट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. आणि ह्या सिव्हिलिटीज रिस्टोर करायच्या असतील तर आपल्याला लिफ्टमॅनप्रमाणे बिहेव करून चालणार नाही आहे. म्हणजे आपला जो काही इन्सल्ट झालेला आहे, मोरल अफ्रंटचा अर्थ आहे ॲक्शन इंटेंडेड टू इन्सल्ट. म्हणजे
त्याचा जो काही अपमान झालेला आहे, या अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून त्यानं फिजिकल व्हायलन्स केला. अशा पद्धतीने फिजिकल व्हायलन्स करून आपल्याला ह्या सिव्हिलिटीज रिस्टोर करता येणार नाहीत, परत मिळवता येणार नाहीत. आय सजेस्ट टू हिम. मग रायटर असं म्हणतो की मी त्या लिप्टमॅनला असं सजेस्ट करेन, ही वूड हॅव हॅड अ मोर सटल अँड इफेक्टिव्ह रिवेंज इफ ही हॅड ट्रीटेड द जेंटलमॅन हू नॉट सेड प्लीज विथ इलॅबोरेट पेशन्स पोलाइटनेस. रायटरला काय म्हणायचं आहे की मी त्या लिप्टमॅनला उलट हे सजेस्ट करेन की तुझा जो काही रिवेंज आहे, बदला, रिवेंजचा तो बदला, तो अतिशय मोर सटल सूक्ष्म अँड इफेक्टिव्ह परिणामकारक, अतिशय सूक्ष्म रीतीने आणि परिणामकारक रीतीने तू बदला घेऊ शकला असतात जर का तू त्या पॅसेंजरला, ज्यानं प्लीज तुला म्हटलेलं नाही, त्याला तू पोलाइटनेसने उत्तर दिलं असतंस आणि त्याला त्याची चूक जाणवून दिली असतीस, तर तुझा बदला हा अतिशय इफेक्टिव्ह झाला असता, असं रायटरने त्या लिप्टमॅनला सजेस्ट केलेलं आहे. ही वूड हॅव हॅड द विक्ट्री नॉट ओनली ओव्हर द बूर बट ओव्हर हिमसेल्फ. आणि अशा पद्धतीने त्याला विजय मिळवता आला असता त्या रूड इनसेन्सिटिव्ह पर्सनबद्दल. बूर मीन्स अ रूड इनसेन्सिटिव्ह पर्सनबद्दल त्याला त्याच्यावरती विक्ट्री मिळवता आली असती. केवळ असं नव्हे तर स्वतःवरती सुद्धा विजय मिळवता आला असता. पोलाईट मॅनरमध्ये त्यानं उत्तर दिलं असतं आणि त्याचा अपमान केला असता. तर अँड दॅट इज अ विक्ट्री दॅट काउंट्स. आणि अशी विक्ट्री जी आहे ती काउंट केली जाईल, फॉर एव्हर लक्षात ठेवली जाईल. द पोलाईट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज. आता हा जो पोलाईट मनुष्य आहे त्याला मटेरियल ॲडव्हान्टेज जे आहेत, म्हणजे असे फिजिकल अटॅक करून मिळणारे जे ॲडव्हान्टेज आहेत हे कदाचित त्याला मिळू शकणार नाहीत. बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल विक्ट्री. परंतु अशा व्यक्तींना कायम आत्मिक विक्ट्री ही, विजय हा मिळणार आहे. आय कमांड टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. आणि या संदर्भात मी एक स्टोरी त्या लिप्टमनला सांगू शकतो. ही स्टोरी आहे चेस्टरफील्डची. इन दिस टाईम द लंडन स्ट्रीट्स वेअर विदाऊट द पेवमेंट्स ऑफ टुडे. आणि आजच्याप्रमाणे त्या काळामध्ये लंडन स्ट्रीटच्या कडेला पेवमेंट्स म्हणजे फुटपाथ नव्हते. अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्रायस्ट फुटिंग. आणि जो मनुष्य रस्त्याच्या कडेला असणारे ज्या वॉल आहेत या वॉलवरून चालत असे त्याला ड्रायस्ट फुटिंग मिळत असे, म्हणजे त्याचे पाय फारसे खराब होत नसत आणि म्हणून लोक वॉलवरून चालत असत. आय नेव्हर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रल सेड अ मॅन हू मेट चेस्टरफील्ड वन डे इन द स्ट्रीट. आणि एके दिवस चेस्टरफील्ड आणि एक मनुष्य एकमेकांच्या समोरून एकाच वॉलवरून येत होते. त्यावेळेला चेस्टरफील्डला पाहून एक मनुष्य जो समोरून येत होता तो काय म्हणाला, आय नेव्हर गिव्ह द वॉल टू ए स्काउंड्रल. म्हणजे नालायक मनुष्यांना मी माझी जी काही जागा आहे चालण्याची ही देत नाही किंवा त्यांच्यासाठी जागा सोडत नाही, असं तो चेस्टरफील्डला पाहून म्हणाला. आय ऑलवेज डू सेड चेस्टरफील्ड स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड. आणि चेस्टरफील्डनं मात्र खाली उडी मारली रस्त्यावरती. बो म्हणजे थोडासा त्याच्यासमोर झुकला, वाकला आणि काय म्हणाला, मी मात्र देतो. म्हणजे चेस्टरफील्डला म्हणायचं होतं मी मात्र स्काउंड्रलना जागा देतो. परंतु तसा शब्द न वापरता इनडायरेक्टरित्या पोलाइटनेसमध्ये त्याने त्याचा अपमान केलेला होता. आय होप द लिफ्टमॅन विल ॲग्री दॅट हिज रिवेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंज द फेलो इन टू द मड. आणि लिफ्टमॅनला सुद्धा अशाच पद्धतीने अतिशय पोलाईट मॅनरमध्ये त्या पॅसेंजरचा बदला घेता आला असता. दॅन इफ ही हॅड फ्लंज द फेलो इन टू द मड. फ्लंज फेकून देणे. आणि ज्या पद्धतीने चेस्टरफील्डने ह्या मनुष्याला मडमध्ये चिखलात फेकून दिलं नाही, केवळ पोलाईट मॅनरमध्ये बोलून बदला घेतला, इन द सेम मॅनर लिफ्टमॅनसुद्धा अशा पद्धतीने त्याचा बदला घेऊ शकला असता. सो दिस इज द एंड ऑफ द थर्ड पार्ट. थँक्यू.